नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी इथे बघू शकताय मी शेंगदाणे घेतलेले आहेत। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेंगदाण्याची चिक्की। तर आपल्याला गोड खायचं मन करतं कधी पण, तर आपण कधीही खाऊ शकतो। अशी कुरकुरीत तुम्हाला शेंगदाण्याची चिक्की दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। तर इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे। आता आपण काय करायचं, शेंगदाणे आपण चांगले खरपूस भाजून घेऊया। इथे मी शेंगदाणे अर्धा किलो होतील इतके घेतलेले आहेत। स्लो गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे, फास्टवरती भाजून नाही घ्यायचं आहे बिलकुल पण। स्लोवरती आपण भाजणार तर एकदम खुसखुशीत होणार आपले शेंगदाणे, आणि जर फास्टवरती भाजणार तर काय होणार, बाहेरून तर शेकणार आणि आतून आपले शेंगदाणे कच्चे राहणार। त्याच्यामुळे मग आपण स्लोवरतीच शेकून घ्यायचे आहेत। तरी ते आपले शेंगदाणे बघू शकताय, असे आवाज तर यायला लागले। अजून थोडं भाजायचं बाकी आहे, कारण की वरून तर दिसतायत भाजलेत, अजून कच्चे आहेत आतून। तर इथे आपले शेंगदाणे आहेत ते चांगले भाजलेले आहेत। तर आता आपण गॅस ऑफ करूया, एका ताटामध्ये काढून घेऊया। तर आता आपण हे शेंगदाणे जे आहेत ते थंड करून चांगले सोलून घेऊया। अजून थंड झाल्याशिवाय साल काही निघणार नाही, हाताला चटका बसतोय। तर आता आपण इथे आपले शेंगदाणे थंड होईपर्यंत आपण गुळाचा पाक बनवून घेऊया। तर आपण थोडा 1 चमचा तूप वापरूया। तर आता आपण इथे गूळ घालूया। गूळ चांगला बारीकच करून घ्यायचा, बारीक कतरून घेतला असला म्हणजे लवकर पटापट आपला गूळ विरघळणार। आणि जर अख्खाचा खडा टाकला ना तर मग आपल्या कढईमध्ये खूप वेळ लागणार। त्याच्यामुळे जर आपण बारीक करून घालणार ना तर पटकन विरघळतं। तर इथे आपलं गूळ असं सॉफ्ट होतोयच। तर आपल्याला काय करायचं आहे, आपली जी चिक्की आहे ती आपल्याला कशी बनवायची ती आपल्यावरती आहे। आपल्याला खुसखुशीत पाहिजे या कडक पाहिजे, नरम पाहिजे। जर नरम आपल्याला पाहिजे असली तर मग आपण गुळामध्ये थोडं पण पाणी नाही ॲड करायचं। आणि आपल्याला जर खुसखुशीत या थोडं कडक पाहिजे असली तर आपल्याला थोडं तरी याच्यामध्ये पाणी घालावंच लागणार आहे। तर इथे मी आता एक अर्धी वाटी तरी पाणी घालणार आहे, कारण की मला चिक्की जी आहे ती थोडी कडक पाहिजे। तर मग मी इथे बघू शकताय मी इतकं पाणी घालणार आहे। तर मी इथे अर्धा वाटी तरी पाणी घातलेलं आहे। आता आपण मिक्स चांगलं करून घेऊया, जेणेकरून आपली जी गूळ आहे ती पटकन विरघळणार। तुम्हाला इलायची वगैरे घालायची असते तर इलायची घालू शकताय, मी तर नाही घालणार आहे। आपली शेंगदाणे बघू शकता आपण एकदम सोलून वगैरे घेतलेले आहेत। तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कूट वगैरे नाही करायचं आहे। आपण काय करायचं, आपण थोडंसं ह्या दगडाने ना थोडंसं बारीक करून घेऊया, म्हणजे एक अख्खा असेल ना त्याचे 2 भाग तरी होतील। तर आपल्याला जास्त बारीक नाही करायचं आहे,
थोडं थोडं आपण टेचून घेणार आहोत, जेणेकरून आपले जे शेंगदाणे आहेत ना अख्खे आहेत त्याचे 2 भाग होऊन जातील. इथे आपण आपला पाक बघूया. अजून आपला पाक एकदम रेडी झालेला नाही आहे. कलर पूर्ण चेंज होणार ना तेव्हा समजायचं की आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे. मला दाखवते मी इथे. अजून आपला पाकाचा कलर बदललेला नाही आहे. तर ते आपला जो भाजी कट करायचा बोर्ड आहे त्याच्यावरती आपण काय करायचं आहे, आपल्याला इथे चिक्की कट करण्यासाठी आपल्याला याच्यावरती चिक्की ठेवायची आहे. तर आपण आता तेल लावून घेऊया. खाली चांगलं आपण तेल लावून घेऊया, म्हणजे आपली चिक्कीचं जे आपण सारण जो आहे तो आपण ह्याच्यावरती चांगलं हंतरूया. भरपूर असं आपण तेल लावून घेऊया. तर इथे असं सगळीकडे तेल लावून घेतलं आहे. तर आपण स्टीलच्या ताटामध्ये पण करू शकतो, पण काय होतं कट करायला खूप प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे मग असं लाकडी काही पण आपलं जे चपातीचा पोलपाट म्हणा या असं काही असेल ना त्याच्यावरती जर आपण केलं ना तर कट करायला वगैरे आपल्याला बरोबर जमतं. त्याच्यामुळे मग मी हेच घेतलं आहे. तर आता आपला पाक पहिला रेडी करूया आणि मग आपण शेंगदाणे घालूया. तर इथे आपला पाकचा कलर बघू शकता पूर्ण आता चेंज झालेला आहे. तर आता आपण काय करायचं, आपण चेक करूया आपला गुलाचा खडा बनतंय का. एका पाण्यामध्ये आपण घालून बघूया. तर नाही, अजून आपलं जे गूळ आहे ते व्यवस्थित बनलेलं नाही आहे. इथे बघू शकता. तर अजून आपल्याला 5 मिनिटं तर आता आपण आपलं जे गूळ आहे ते चेक करून बघूया एकदा. तर इथे बघू शकता आपली जी अशी गोळी बनते म्हटल्यावरती आपलं जे पाक आहे ते चांगलं तयार झालेलं आहे. तर आता आपण वेळ नाही लावायचं, पटकन आपण आता शेंगदाणे घालूया. 2 मिनटं हलवून घेऊया. गॅस ऑफ करूया. गॅस लक्षात असू द्या, गॅस बंद करायचं. तर आपण हलवून घेऊया. आता आपण चांगलं ढवलून घ्यायचं आहे एक 5 मिनटं. 5 मिनटानंतर मग आपण आपली चिक्की जी आहे ते आपण ओतूया. आता आपण गरम आहे तर आपण इथे काढून घेणार आहोत. आपल्याला जितकं पाहिजे तेवढं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. चांगलं पातळ किती पाहिजे तसं. तर आपल्याला असं लाटणाने सगळीकडे फिरवून घ्यायचं व्यवस्थित, जेणेकरून आपली जी चिक्की आहे ती सगळीकडून एकदम सरळ होणार. ते बघू शकताय किती आपल्याला पातळ पाहिजे त्याच्या हिशोबाने आपण लाटणे अशी फिरवून घेणार आहोत. तर इथे मस्त आपली चिक्की तयार झाली आहे. आता आपण काय करायचं आहे, आपण कट तिथे बघू शकता टेक्स्चर किती छान आलेला आहे तो. आता आपण काय करायचं आहे, कट मारून घेऊया
जेणेकरून आपली चिक्की जर सुकली ना तर आपल्याला कट करायला नाही जमणार. सगळीकडून एकदम पातळ करून घेतली आहे. तर इथे बघू शकताय काप सुद्धा काढून घेतलेले आहेत, कट मारून घेतले आहे. आता आपण 1 तासभर थंड होऊन देणार आहोत. आहे ते 1 तासभर तरी झालेली आहे. तर बघूया आपण पूर्ण चिक्की आपली तयार झालेली आहे का. काढून घेऊया प्लेटमध्ये. तर मंडळी इथे बघू शकताय आपली जी चिक्की आपण जी केली होती ती मी अशी प्लेटमध्ये काढलेली आहे, इथे बघू शकताय. तर आता आपण बघूया आपली चिक्की जी आहे ती खुसखुशीत झाली आहे का. इथे बघू शकताय आपली चिक्की एकदम अशी खुसखुशीत झालेली आहे. कशी वाटली आजची रेसिपी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर आपली चिक्की तर अशी तयार झालेली आहे आणि गोड आपल्याला खायचं मन करतं, तर एक तरी दिवसातनं आपण चिक्की खाल्ली तरी पण पौष्टिक आहे. तर प्लीज एकदा नक्की ट्राय तर करा आणि बनवून बघा. आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट नक्की करा. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.